अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय। 5 जून रोजी ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। यावेळी म्हेत्रे यांनी त्यांच्यासोबत अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक जाहीर प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे। या दरम्यान आता म्हेत्रे यांचा उजवा हात अशी ओळख असलेल्या नेत्यानं म्हेत्रे यांच्यासोबत जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे। यामुळे म्हेत्रे गटाला मोठा धक्का बसला आहे। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचं जाहीर केलं आहे। बळोरगी हे सिद्धाराम म्हेत्रे यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांनी आपला निर्णय आज अक्कलकोट येथे पत्रकार परिषद घेत जाहीर केलाय। या पत्रकार परिषदेत बोलताना अशफाक बळोरगी म्हणाले की मी मागील 40 वर्षांपासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, दिवंगत लोकनेता सातलिंगप्पा म्हेत्रे, माजी आमदार महादेव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम केलं आहे। काँग्रेस पक्षानं मला मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, हे विसरणं अशक्य आहे। यामुळे मी यापुढे देखील काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे।